तर महाविकास आघाडीत काही मतदारसंघात मतभेद कायम असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। महाविकास आघाडीचं भांडण मिटत नसल्याने वंचित विरोधात नॅरेटिव्ह बनवलं जातंय असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। तर वंचित काँग्रेसला कोल्हापूर आणि नागपूरच्या जागेवर पाठिंबा देणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलंय। यांच्या वेगवेगळ्या याद्या त्या ठिकाणी बाहेर पडतात आहेत आणि ज्या मतदारसंघामध्ये यांचे अजून मतभेद आहेत ते मतभेद कायम आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। ही फ्रेंडली फाईट होणार होती आम्हाला अगोदरपासूनच दिसत होतं आणि म्हणून सातत्याने आम्ही असं भूमिका त्या ठिकाणी घेतली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं भांडण मिटवा, त्यांचं भांडण मिटत नाही म्हणून त्यांनी असणारा वंचित आम्हाला जागा देत नाही, कुठल्या पाहिजेत ते सांगत नाहीत असं असणारं एक नॅरेटिव्ह त्यांच्याकडून प्रेसमध्ये आलेला होता। काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत खरगेजी त्यांना पत्र लिहिलं की मावियामध्ये तुम्हाला ज्या जागा देतील त्याच्यापैकी 7 जागांवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत, 2 जागांवरती आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे, एक कोल्हापूर आणि दुसरं असणारं नागपूर। उरलेल्या जागेंचं त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती येईल आमचा यादी फायनल होण्याच्या अगोदर तर तिथे आम्ही त्यांना असणारा पाठिंबा देऊ अशी असणारी परिस्थिती आहे।